तर मतदार याद्यांमधील बोगस नावं आणि दुबार मतदारांना हटवा यासाठी विरोधकांनी रान उठवलंय, मोर्चे काढले, निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं। मतदार याद्यांमधील दुबार नावं हटवूनच निवडणुका घ्या अशी मागणी लावून धरलेली असताना आता सत्ताधारी भाजपकडून वोट जिहादचा मुद्दा उचलण्यात आलाय। आशिष शेलारांनी केलेल्या आरोपांची मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ओढली आहे। महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। त्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। निवडणूक जिंकण्यासाठी भाजप धर्माचं कार्ड वापरत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचंय। यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात, परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही। सत्तेवर येण्यासाठी ते फक्त जातीय कार्डच वापरतात। शेतकरी, विकास कामं हे सगळं बाजूला ठेवून आता फक्त प्रत्येक ठिकाणी, आता मला आश्चर्य वाटतं, म्हणजे मतदार यादीमध्ये सुद्धा आता धर्म शोधायला लागले असतील, हे सर्वात दुर्दैव आहे। पण एक बरं आहे की त्यांनी एक कबूल केलेलं आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत, याचा अर्थ ते सुद्धा मान्य करतायत। मग आमचं तेच म्हणणं आहे, आम्ही फक्त धर्माला नाव दिलेलं नाही। आशिष शेलारांना कोणी विचारत नाही, त्यांचं मुंबई अध्यक्षपद सुद्धा गेलंय, त्या MCA मध्ये सुद्धा त्यांना कोण विचारत नाही। त्यांचं खातं पण अतिशय मुख्यमंत्र्यांनी त्यांना साईडचं खातं दिलंय, त्या खात्यात पण काय दम नाही। या सगळ्यामुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झालेत आणि चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी करतात। सगळेजण याच्यामध्ये दुबार मतदार या विषयावर बोलतायत। हिंदू मुस्लिम करायचं हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम भाजपचं आहे। तर मतदार याद्यांमधल्या घोळावरून मवियानं आवाज उठवल्यानंतर आता भाजप नेते आशिष शेलारांनी सुद्धा काही मुस्लिम मतदारांच्या नावांमधले घोळ दाखवले आणि यावरूनच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्याचे पप्पू ठरवल्याची खोचक टीका केली। तसंच अभिनंदन करत टोलाही लगावला। उद्धव ठाकरेंच्या या अभिनंदनावर आता आशिष शेलारांनीही प्रत्युत्तर देत मुंबईमध्ये आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय। मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा। हा आरोप थेट त्यांनी मोदी, शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय। तर हे सगळं एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत। उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती, माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल। उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तंत्रली आहे, ते आता उघडे पडलेत, उताने झालेत आणि उद्धव ठाकरे यांना सांगतो, तुम्हाला माझं अभिनंदन करावंच लागेल। महानगरपालिका मुंबईची असो, राज्यातल्या जिल्हा परिषदा असो, आम्ही जिंकल्यावर तुम्हाला पुन्हा माझं अभिनंदन करावं लागेल। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वोट जिहादवरून विरोधकांवर टीका करणारे मंत्री आशिष शेलार यांच्यावर आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय। राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य याच्यात जास्त आहे। जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर या धार्मिक आणि जातीय वाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही।